विठ्ठल माझ्या हृदयी वसा बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला वर्षाचा हा गौरी गणपती वर्षाचा गणपती वर्षाचा गणपती इथे येईल आनंदाला भरती आनंदाला भरती आनंदाला भरती साडी चोळी नवी साडी चोळी नवी नेसून मिरवायला साडी चोळी नवी नेसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला. जितू बोला. अरे काय रे हे काय हे काय आपले मेहरबानी. पाऊस म्हणजे थांबायचं नाव नाही घेत आहे अजिबात नाही हो. आणि आता मग गणपती विसर्जनला आपला प्रॉब्लेम आहे. पुढे पुढे आपण जातो तिकडे. असा पाऊस राहिला तर आपल्याला पुढे जाताच येणार नाही. हा कारण का आता हा पाण्याचा जोर वाढलाय म्हणजे जेणेकरून वरती कुठेतरी जास्त पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे हे एवढं पाणी थोडंसं गढूळ दिसतंय. पूर्ण माती वाहून येते आणि त्या साईडला बघ झोत बघ असला आहे. मला वाटत नाही आपला पायाला थारा होईल इथे. पायट्यांच्या इथूनच गणपती गप्पांचा पर्याय नाही. मग काय करणार. मग काय प्रयत्न करायचे आपले थोडेफार प्रयत्न करायला लागतील जरा पुढे जेणेकरून पुढे सोडता येतील म्हणून असं बघूया. पावसावरती सगळं अवलंबून आहे. पाण्याचा झोत वाढलेला आहे. बघूया आता आज गणपतीचा 4था दिवस आहे. भजनं झाली आहेत आमचे व्यवस्थित सगळे पार पडलेत. काही एका घराला सुतक आलंय आणि पहिल्यांदा एका घराला सुतक आलं होतं त्यांचं सुतक संपलंय. आता त्यांचे गणपती पण येतील. त्यांचे गणपती भजन आम्ही लास्टला ठेवलेलं आहे. आता बघूया. पावसावरती अवलंबून आहे सगळं. पावसाने माझी छत्री तोडली. आईला छत्रीची हालत खराब झाली हो. काय करणार. वाडीत आमच्या जास्त कोण नसल्यामुळे या रानकोंबड्याने पण आमच्या इथे मस्ती आली आहे. माणसं बघून पण पळत नाहीत. नाहीतर इतर वेळी ह्या रानकोंबड्या दिसत नाहीत. बघा हे बघा अजून एक आली. जोडा आला जोडा. नाहीतर इतर वेळी या लगेच पळून जातात. तर आता एवढा व्हिडिओ काढतोय जवळ जातोय तरी त्या हलत नाहीत रानकोंबड्या. ही बघा जवळून दाखवतो रानकोंबडी. गेली एक कुठे गेली इकडे पुढे गेली. बहुतेक पिल्लं आहेत तिची इथे.
तर आता आजचा दिवस आहे गौरीचा. तर आज आमच्या इकडे गौरी येणार आहेत. तर आपण चाललो आता नदीवर. तर बघूया गौरी आणण्यासाठी काय काय करतात हे लोक आणि कसे काय काय पूजा केली जाते आणि कसे गौरी आणतात घरी. तर आता आपण बघूया. तर ही वाट आहे आमची नदीवर जायची. इकडूनच गौरी आणल्या जातात. Yeah.
तुझी प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया विचारशील तर मी असं सांगेन की बाबा एवढे 5-6 दिवस आपले खूप आनंदाचे गेले. सगळे घरातली माणसं बाबा सगळे एकोप्याने सगळी राहिली. त्याच्यातच थोडा अधिक आनंद वाटला. आणि आज जरा गणपती विसर्जन आहे त्यामुळे थोडंसं वेगळं फिलिंग होत आहे. आणि वडजी काका तुमचं काय प्रतिक्रिया आता? मला काय नाही, मला चांगलं वाटलं. सुट्ट्या भेटेल आज जरा मी गणपती वगैरे पूजलाय चांगला मनापासून पुजलाय. धोतर बितर घातलाय भाऊनी. हा लुक एकदम डेंजर. सुट्ट्या भेटतील ना पुढच्या वेळी? सुट्ट्या भेटतील, काढावे लागतील. काका अजून एक प्रश्न विचारायचा होता बोल की आता बऱ्याच आपल्या वाडीत नाही प्रत्येक गावातल्या एक सगळ्यांनाच पडलेल्या हा भयंकर मोठी समस्या आहे ही आणि प्रश्न पण आहे. हे सगळे वरसावळ बिरसावळ पाडलेत लोकांनी, त्याच्यावरती तुझं मत काय आहे? वरसावळ हा प्रकारच मुळात चुकीचा आहे. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे ते केलेलं आहे. पण हा प्रकार चुकीचा आहे. त्याचं कारण असं की वरसावळमुळे काय होतं की आपल्या कुटुंबामध्ये फूट पडते. जर बाबा तू यावर्षी जा, मी यावर्षी जा, तू यावर्षी जा, ज्याची पाळी आहे तो जाणार, बाकीचे कोण लोक जात नाही, टाळाटाळ करतात. आणि मग त्याच्यामुळे जे कौटुंबिक जे काही बॉन्डिंग आहे आपलं ती बॉन्डिंग राहत नाही. त्याच्यामुळे आमच्या घरात आमचा एक नियम केलेला आहे की आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत वरसावळ हा प्रकार आपल्याला काय करायचा नाही. जेणेकरून शक्य होईल तोपर्यंत प्रत्येकाने आपापली कुटुंब घेऊन प्रत्येक सणाला इथं हजर व्हायचंच कंपल्सरी असा नियमच केलेला आहे. त्याच्यामुळे काय झालंय आमचं की आमच्या कुटुंबाचं बॉन्डिंग चांगलं राहिलंय. एकमेकाशी चांगलं बोलणं राहिलंय, एकमेकाशी चांगलं प्रेमाने बोलतात आणि जनरेशन गॅप कमी झाला त्याच्यामुळे. कारण वारंवार आम्ही भेटतो, मुंबईला भेटता येत नाही पण आम्हाला त्याच्या निमित्ताने इथं भेटता येतं. सगळेजण एकत्र येतो, सगळं जण एकत्र राहतो, जेवण एकत्र करतो, राहतो एकत्र. काय विषय बोलायचे असतात ते बोलायला मिळतात. काय कम्युनिकेशन चांगलं होतं. बहुतेकचे प्रश्न आमचे त्याच्यातूनच सुटतात एकमेकाशी बोलणं केल्यामुळे. पण अजून एक हे जे वरसावळ जर बंद झाली, समजा सगळ्यांनी ठरवलं का आम्ही ह्या सणासाठी सगळ्यांनी एकत्रच यायचं, त्याच्यामुळे काय होणार, वाडी पण भरली जाईल. आणि हा जो सण आहे ना एकदम मोठ्या उत्साहाने साजरा होईल, मोठ्या आनंदाने. पहिली जी एकत्रित कुटुंबाची पद्धती होती त्याचे खूप फायदे होते. ते आता लोकांना हळूहळू लक्षात येत आहेत. आता मुंबईला लोक राहतात वेगवेगळे, ते त्यांच्या परिस्थितीनुसार, कामानुसार, जागेनुसार अमुक प्रकारे राहतात. पण आपल्याला गावाला तशी काही गैरसोय नाही. गावाला घरं मोठी असतात, राहू शकतो आपण एकत्र. तर सगळ्यांनी माझं सगळ्यांना विनंती आहे की वरसावळ पद्धती तुम्ही बंद करा आणि संपूर्ण घरातल्या कुटुंबांनी ज्यांना शक्य आहे प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होईल. आणि वर्षातून एकदा यायला कोणाला शक्य होत नाही, सगळ्यांना शक्य होऊ शकतं. मनाने ठरवलं तर सगळ्यांना शक्य होऊ शकतं. तर म्हणून सगळ्यांनी अशी एक विनंती आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या ह्या गणेशोत्सवाला उपस्थिती दर्शवावी आणि हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा, ही एक विनंती. खाली बसवा, सुट्ट्यावर खाली. चला आता गणपती विसर्जनाची वेळ झालेली आहे. आता गणपती घरातून बाहेर जाण्याची वेळ झालेली आहे. आता एकच गजर, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चला आले नाही तिथं जाऊन मोबाईल राहायला गणपती बाप्पा मोरया, लवकर या. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. सोड
खाली का बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. मंगल गजानना रे गजानना पार्वती जानना मोरया गजानना गजानना आता
गणपती बाप्पा मोरया. बोल दो वाव. हा, काय संपूर्ण.